उल्हासनगरात कामासाठी निघालेल्या एका व्यक्तीला मोटारसायकल चालकाने धडक देऊन जखमी केले। जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले, परंतु 5 दिवस उलटूनही जखमी व्यक्ती सापडेनासा झालाय। हा संपूर्ण प्रकार उल्हासनगरच्या पवई चौकात घडलाय। देवानंद शाळीराम बोधडे असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। देवानंद हे पवई चौक या ठिकाणी राहत असून 5 दिवसांपूर्वी ते कामावर निघाले। रस्ता ओलांडत असताना देवानंद यांना मोटारसायकलने धडक दिली असे मत त्यांच्या घरच्यांनी सांगितले। दरम्यान जखमी झालेल्या देवानंदला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेतो असे सांगून देवानंद रुग्णालयातच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नेमके देवानंदचे अपघात झाला की अन्य काही हे अद्यापपर्यंत समजू शकले नाहीत। दिवस झाले त्याला। मंगळवारी सकाळून तो 10:30 वाजतापासून 11 वाजेला त्याचा अपघात 10:30 वाजता झालाय। आम्ही माहिती 11 वाजेला पोहोचलो होते। आपल्या सोबत आमच्या सोबत आमचा भाऊ 5 तारीखला 10 वाजता कामाला जायला निघाला होता आणि तो कामाला गेला, रोड पार केला त्याने, ब्रिज होते पवई चौक मध्ये रोड पार करायला लागला। तिथून हिरोंडावाला आला एक आणि हिरोंडावाल्याने त्याला की नाही उडून टाकलं तर तिथं रोडाचे लोक त्याच्याकडे त्याला उचललं, साईडला ठेवलं, त्याला पाणी गिनी पाजलं आणि आमच्या पाड्यातला एक मनुष्य होता तो आम्हाला घरी बोलवायला आला। तर आम्ही लोक कामाला जायला होते भांड्याच्या कामाला, आम्ही लोक घरी नाही होतो। तर आम्ही लोक तिथं पोहोचायच्या पहिलेच की नाही त्याने काय केलं, पब्लिकला बोललो मी याला हॉस्पिटलला घेऊन चाललो। याच्या घरचे लोक आले की नाही, त्याच्या घरच्या लोकांना तुम्ही संदेशा द्या, मी सेंटरला घेऊन गेले करून। आम्ही सेंटर हॉस्पिटल बघितली, सगळे आजूबाजूचे परड हॉस्पिटल बघितली। आज 5 दिवस झाले आमचा भाऊ कुठंच नाही। देवानंद शालिकराम बोधडे। याच्या विरोधात पोलिसात कंप्लेंट वगैरे केली? आम्ही ना सेंटरला कंप्लेंट केली साहेब, सेंटर वाले बोलले करून 2 दिवस त्याने 24 घंटे कंप्लेंट ठेवली। त्याच्यानंतर आम्हाला जबाब दिला की हे बॉर्डर आमच्या वार्ड मध्ये नाही आहे, 4 नंबरला आहे। तिथं पण गेलो 2 दिवस, तिथं पण आम्ही लोकांना सतवायला लागलो, कोणी सुनवाई नाही ऐकू राहिला आमच्या वाली। कुठं ऍक्सिडेंट झाला म्हणून फोन कोणी केला? नाही, फोन नव्हती केला, बलवायला आलता एक मनुष्य, रोडवरचा चालणारा बलवायला आला आम्हाला। किती दिवसापूर्वी घटना घडलेली? हे पुरे आज 5 दिवस झाले। 5 तारीखला शोधलं तुम्ही तुमच्या भावाला? आम्ही ना रुक्मिणी हॉस्पिटल मध्ये गेलो आणि कलव्याला बघितलं आणि तिथं माताश्री मध्ये गेलो, कामदार हॉस्पिटल मध्ये बघितलं आणि सेंटर मध्ये बघितलं। हे सगळे इकडे बघितलं साहेब आम्ही लोकांनी। तुम्हाला संशय आहे का? कोणावर संशय आहे का? इथं कोणावरतीच नाही आहे, ज्यांनी ऍक्सिडेंट केलं साहेब तोच घेऊन गेला ना। जो घेऊन गेला त्याच्यावरतीच आहे ना। त्यांच्याकडे जो मोबाईल होता त्याच्याशी काही संपर्क त्यांनी संध्याकाळपर्यंत मोबाईल चालू ठेवला। त्याच्यानंतर साहेब त्यांनी मोबाईल त्याच्यावाला काही हिसकला की काय, त्याची कम जादा झालं त्याला, काही त्यानं कुठं फेकून दिला की काय केलं। माझ्या भावाचा मोबाईल बंद झाला मंदामंदीच। आणि पोलीस पण काही सहकार्य करत नाही, पोलीस वाले तर काही सुनवाई नाही ऐकू राहिले। आमची मागणी हेच आहे की आमचा भाऊ कसा पण असो, लंगडा असो, लंगुला असो, आमच्या पदरात टाकून द्यावा।